काल परवा एका लग्नामध्ये वराडी आलेले आहेत, सगळे लोक आले आणि अचानक लग्नाच्या वेळेमध्येच नवरदेव उठून रुसून एकटाच निघून गेला. का तर त्याला चारचाकी गाडी घेतली नाही म्हणून नाराज झाला. अरे असं जर कधी कुणाचं होऊ द्यायचं नसेल तर त्याला अगदी बालपणापासून स्कॉलरशिपच्या परीक्षेत बसवावं लागेल. जे मुलं स्कॉलरशिपचा अभ्यास करतात ते मुलं स्वाभिमानी आणि स्वावलंबी असतात, परावलंबी कधीच नसतात. मग तुम्हाला जर स्वाभिमानी आणि स्वावलंबी व्हायचं असेल तर उघडा तुमचं 4थी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि त्या पुस्तकामधील गणित विषयाचा भाग पाहूया. त्या अगोदर एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर समजा एखादी आडवी रेष असेल आणि या आडव्या रेषेला जर अशी सरळ उभी रेष जर झाली असेल, मांडली असेल, तर हे कोणतं चिन्ह तयार होतंय? एकदम बरोबर आहे. तर आज आपल्याला बेरीज हे गणितामधलं 9वं प्रकरण शिकायचं आहे. संख्यावरील क्रिया हा घटक आपला सुरू झालाय आणि या बेरजेमध्ये 5 अंकी संख्यापर्यंत हातच्याची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणं हे पाहायचं आहे. अत्यंत सोपं आणि अगदी सहज आणि तुम्ही पहिलीपासून जे करत आहात तेच सगळं याच्यामध्ये आहे. मग उघडा पुस्तक आणि पहा पुस्तकामध्ये. पाहूया पहिला प्रश्न. त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. पुस्तकातलं वाचा आणि समजून घ्या, हेही त्याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपण बेरीज करतो ना, त्यावेळेस एकक खाली एकक, दशक खाली दशक ही मांडणी व्यवस्थित करणं आवश्यक आहे. शाब्दिक उदाहरण आपण ज्यावेळेस सोडवतो ना, तर शाब्दिक उदाहरण सोडवताना प्रश्न नीट वाचणं महत्त्वाचं आहे. आणि त्या शाब्दिक उदाहरणामध्ये असे काही सूचक शब्द येतात. मिळून, मिळून किती असं जर म्हणलं तर बेरीज करायची. मिळवणे असं म्हणलं तर बेरीज करायचं. एकत्र करणे असं म्हणलं की बेरीज करायचं. एकूण किती असं विचारलं की काय करायचं? बेरजेची क्रिया. आणि हे जसं जसं तुम्ही उदाहरणं सोडवताल तसं तसं तुम्हाला सगळं लक्षात येईल. म्हणून जास्तीत जास्त उदाहरणे सोडवा, प्रश्न सोडवा. मग तयार आहेत? सरावासाठीचे प्रश्न बघा. नंबर 1, 79,999 अधिक 1 बरोबर किती? आबा बाबा 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 बाबा, पहिला प्रश्न तर अत्यंत सोपा आलाय की रे. मग मांडणी करा. आता असा प्रश्न आहे, मग मांडणी करा. 79,999 अधिक 1. 1 कुठं लिहायचं? इथं लिहायचं का? चुकलं. इतका सोपा प्रश्न असतो, पण मांडणी चुकली की सगळं चुकलं. हे एकक आहे, मग हे एकक एककच्या खाली पाहिजे, इथं नाही. म्हणून एकक खाली एकक लिहिलं की बाकीचे सगळे शून्य असतात. आणि मग बेरीज करा. 9 आणि 1 10ला 0 हातचा आला 1, 9 1 10ला 0 हातचा आला 1, 9 1 10ला 0 हातचा आला 1, 9 1 10ला 0 हातचा आला 1 आणि 7 आणि 1 8. उत्तर आलं 80,000. जे नीट बघा, इथं 8,000 दिले, गडबडीत तुम्ही 2ला राईट करताल, तसं होऊ नये. आणि इथं 80,000 करेक्ट आहे. म्हणून पर्याय नंबर 3चं वर्तुळ तुम्हाला रंगवायचंय. सगळ्यांनी वहीमध्ये उत्तरं रंगवा. पुस्तकामध्ये बिलकुल सुद्धा कुठल्याच उत्तराला रंगवायचं नाही. पहा अजून एक अत्यंत सोपा प्रश्न दुसरा. अरेच्या, हा पण प्रश्न अत्यंत सोपा आहे. संख्या दिलेल्या आहेत आणि बरोबर किती असा प्रश्न विचारलाय. मग आता याचं उत्तर तुम्हाला बरोबर किती जर विचारलं तर पर्यायात काढण्याच्या अगोदर मांडणी करून घ्या. सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा अंक 6,854 अधिक, आता हे 7,811, हे पण 4 अंकी, हे पण 4 अंकी, बरोबर त्याच्याच खाली 7,811. त्याच्यानंतर बेरीज, हे पण 4 अंकी आहेत, म्हणून एकक खाली एकक यावं. 3,963. एकदा मांडणी व्यवस्थित केला तर उत्तर येतंय. मग बघा, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8. एकक स्थानी 8 कुठं आहेत? सगळीकडेच आहेत. पुन्हा 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12ला 2. दशक स्थानी 2 कुठं आहेत? ह्याच्यात नाहीत, हे पर्याय कधीच येणार नाही. हातचा आला 1
8 एक 8, 8 2 16, 8 3 24, 25 26. 26ला 6 कुठं आहेत? ह्याच्यात नाही. आणि इथं हातचे आले 2. मग आता इथं किती झाले? 6 आणि 3 9 आणि 9 1 9 9 2 18. उत्तर आलं 18,628. पर्याय नंबर 1. आता मला सांगा, काहीतरी अवघड होतं का रे? फक्त शांत चित्ताने तुम्हाला करायचंय बरं का रे. समजलं? पहा पुढचा प्रश्न आणि अगोदर तुम्ही करून बघा. अरे च्या, तिसराही प्रश्न अगदी दुसऱ्या प्रश्नासारखाच होता. एकदम सोपा. बघा बरं, इथं सुद्धा नुसती बेरीज करायची. धड 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 संख्या दिल्यात आणि बरोबर किती विचारले, पर्यायातून उत्तर काढायचं. मग तुम्हाला आता बेरीज करायची. मग मांडणी करा. ही किती आहे? 10,000. लिहा 10,000. नंतर 1,000. मग एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक आणि हजार खाली हजार. पुन्हा 999. ही मांडणी महत्वाची आहे बरं का मुलांनो. मांडणी व्यवस्थित आली की झालं. मग इथं आलं 9 9 9 आणि इथं किती? 1 आणि इथं 1. 11,999. उत्तर पर्याय क्रमांक 2. चुकलं. गडबडीमध्ये गोंधळ होती बरं का रे. 11,199 आहे आणि तुम्हाला वाटतं हे 11,999च. म्हणून उत्तर छान व्यवस्थित निवडा. पर्याय 1 त्याचं उत्तर आहे आणि तंतोतंत 1 नंबरचंच पर्याय रंगवा. पहा पुढचा प्रश्न. बाबा चौथा प्रश्न तर फारच सोपा आहे. काय दिले? संख्या दिल्यात आणि बरोबर किती बनलंय. मग कसं? तर बघा, जर 2,500 अधिक 3,500 बरोबर 6,000. आता हे उत्तर दिलं बरं का त्यांनी अगोदरच. आणि पुन्हा काय म्हणले? तर 2,499 अधिक 3,500 बरोबर किती? तर आता हे जे उत्तर आहे ना, बेरीज एकाखाली एक मांडणी करून शोधण्यापेक्षा युक्ती वापरा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणते. आता इथं 2,500 आणि इथं झाले 2,499. मध्ये 500 मधून 1 काढलं 499 आणि इथला काढलेला 1 तिकडं टाकला. हे 3,500. तर इथं काय झालं? 3,501. म्हणजे ह्या दोघांमधून इथला 1 काढला आणि तिकडं टाकला. म्हणजे ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज सेमच येणार. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2च येणार. ही झाली युक्ती. आता मांडणी करून बघा. 2,499 अधिक 3,501 बरोबर 9 1 10 0 9 1 10 0 हात चाला 1 4 5 9 आणि 1 10 0 हात चाला 1 3 3 6 आलं 6,000. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. पर्याय व्यवस्थित रंगवा. आहे का नाही सोपं? खूप सोपं. अरेच्या, पाचवाही प्रश्न खूप सोपा आहे. 4 अंकी लहानात लहान समसंख्या. मग आता 4 अंकी लहानात लहान समसंख्या, 1 अंकी लहानात लहान संख्या 1, 2 अंकी लहानात लहान 10, 3 अंकी लहानात लहान 100 आणि 4 अंकी लहानात लहान समसंख्या ही 1,000. एवढं समजलं. पुढं म्हणले व 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. मग 1 अंकी मोठ्यात मोठी 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,999 आणि योगायोगानं ती विषमच आहे. तर आता 4 अंकी लहानात लहान आणि 4 अंकी मोठ्यात मोठी दोन्ही संख्या सापडल्या. यांची बेरीज किती? आता यांची बेरीज किती म्हणल्यानंतर हे 1,000 आणि हे 9,999 म्हणजे उत्तर किती येईल? एकदम सोपं आहे. 9 मध्ये 1 मिसळले 10,000, 10,999. पर्याय क्रमांक 4. तरी करून बघा. 9,999 अधिक 1,000. इथं 9 9 9 आणि 9 1 10, 10,999 आलं. पर्याय नंबर 4चं वर्तुळ रंगवा. होता ना सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. अरे 6वा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. फक्त मन लावून वाचायचं.
दोन संख्यामधील फरक 17,529 आहे. त्यातील लहान संख्या 14,613 असल्यास मोठी संख्या पर्यायामधील कोणती? किती सोपं आहे रे मुलांनो. आता एक सोपं ह्या संख्यांच्या ऐवजी दुसरं गणित घेऊ आपण. दोन संख्या आहेत, त्या दोन संख्यामधील फरक म्हणजे इथं एक संख्या आणि इथं एक संख्या, त्यांची फरक म्हणजे वजाबाकी, त्यांची वजाबाकी आली 10. एवढं समजलं. दोन संख्यामधील फरक 17,529च्या ऐवजी आपण घेतलं 10. दोन संख्यामधील फरक 10 आहे. लहान संख्या 14,613 आहे. तर ह्या गणितात दोन संख्यामधील फरक 10 आहे व यातील लहान संख्या 4 आहे. यातील लहान संख्या किती आहे? 4. तर मोठी संख्या कोणती? आता मला सांगा, या फरकाच्या गणितात आता इथं कोणत्या संख्येमधून 4 वजा केलं तर 10 येतंय हे कळण्यासाठी 10 आणि 4ची बेरीज करावं लागेल की रे रे. आपल्या प्रकरणाचं नाव बेरीज आहे. मग हे 10 आणि 4 14 आणि मग इथं लिहिलं 14. तर 14 मधून 4 काढलं तर 10 मध्ये ह्या मोठ्या संख्येतून लहान संख्येची फरक 10 आलं का नाही. हे जसं आलं तसं हे तसंच आहे. इथं काय दिलंय? कोणती तरी संख्या आहे आणि इथं ह्यांची फरक किती आहे? 17,529 आहे आणि त्याच्यातली एक संख्या 14 लहान संख्या 14,613 आहे. तर आता याच्यामध्ये मोठी संख्या कोणती? मग जसं 10 आणि 4ची बेरीज करून 14 काढलं तसं ह्याची बेरीज करा. मग 9 आणि 3 किती? 12ला 2 हातचा आला 1. 2 आणि 1 3 आणि 1 4. 42 कुठं आहे का? सगळीकडेच आहे. हे येत नाही पर्याय. त्याच्यानंतर 6 5 आणि 5 10 11ला 1 हातचा आला 1. पुन्हा 142 कुठं आहे का? सगळीकडेच आहे. पुन्हा 7 आणि 1 8. 8 आणि 4 12ला 2. इथं 12ला 8. 7 आणि 1 8. 9 10 11 12ला 2 हातचा आला 1 आणि इथं झाले 3. उत्तर आलं 32,142 जे पर्याय नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 6व्याचं उत्तर 2. किती सोपा होता प्रश्न. पहा पुढचा. अरे च्या, पुढचाही प्रश्न अत्यंत सोपा आहे. काय म्हणले रे? 5,500 अधिक 4,500 अधिक पाऊणशे बरोबर किती? मग आता 5,500 म्हणजे किती रे? 5,225. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणले? 4,500 म्हणजे 4,500 म्हणजे 4,500 आणि नंतर म्हणले पाऊणशे म्हणजे अजून 100 पूर्ण झाले नाहीत म्हणून हे झाले 75. आता ह्याची बेरीज करायची. आता 5 आणि 5 10ला 0 हातचा आला 1. 7 आणि 1 8 आणि 2 10ला 0 हातचा आला 1. 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 5 आणि 4 9. उत्तर चुकलं. अरे मुलांनो, इतकं सोपं असतं तर स्कॉलरशिपचे गणित कसे बनले असते त्याला. इथं काय पाहिजे आहे का 9,800 कुठंच नाही. तर 5,500 म्हणजे 5,000 आणि 1.25 म्हणजे येतंय 250. साडे म्हणलं की येतंय हे बघा, साडे म्हणलं की 500. 4,500 आणि पाऊणशे म्हणलं की 75. आता करा बेरीज. 5 7 आणि 5 12ला 2 हातचा आला 1. 5 3 8 आणि 5 4 9,825. पर्याय नंबर 3. समजलं बालमित्रांनो. परीक्षेत हेच गणित येईल असं सांगता येत नाही, पण ह्याच्यासारखे निश्चित येणार ते तुमचे चुकू नये. आलं रे, रांगोळीचं गणित आलं. फार सोपं असतं हे. आता 8व्या प्रश्नामध्ये काय म्हणले? पुढील उदाहरणात चिन्हांच्या जागी असलेले अंक कोणते? अरे इतके सोपे प्रश्न असतात ना मुलांनो हे. बघा आता असा प्रश्न दिलाय. इथं बैलगाडीचं चाक, इथं त्रिकोण, इथं वर्तुळ आणि त्याच्यामध्ये टिंब दिले. वर संख्या खाली संख्या आणि त्याचं टोटल ही बेरीज दिली आहे. आणि पर्यायात काय म्हणलंय की अनुक्रमे कोणते अंक असतील असं सांगितलं बरं का रे. मग आता ह्याचं हे बैलगाडीचं चाक म्हणजे पहिल्यांदा 4, वर्तुळ आणि टिंब 5
आणि त्रिकोण 1. मग आता नीट बघा, 9 आणि 2 इथं बेरीज आहे ना, 9 आणि 2 11ला 1, हातचा आला 1, 7 आणि 1 8. मग 8 मध्ये किती मिसळल्यावर इथं 2 येईल? 8 मध्ये 9 10 11 12, म्हणजे ह्याच्या जागी किती पाहिजे इथं? 4. मग असं कोणता पर्याय आहे की ज्याच्यामध्ये ह्याच्या जागी 4 आहे, ह्याच्या जागी 5 आहे हे येत नाही, ह्याच्या जागी 1 आहे हे येत नाही, ह्याच्या जागी 5 आहे हे येत नाही? म्हणजे आपलं उत्तर पर्याय नंबर 2 निश्चित आहे. तरी बघा इथं 12ला 2 आला, हातचा आला 1, 6 आणि 1 7. पर्याय 2 मध्येच बघा त्रिकोणाच्या जागी 1 ठेवलंय, म्हणजे 6 7 8 आला 8 बरोबर. आता इथं पर्याय 2 मध्ये ह्याच्या जागी 5 आहे, मग इथं 5 ठेवलं, 5 आणि 4 9. करेक्ट. कुणामुळं? पर्याय 2 मुळं. म्हणून इथं पर्याय 2 तंतोतंत रंगवायचा. दोन्ही पद्धतीनं तुम्हाला मी उत्तर समजावून सांगितलंय. किती सोपं होतं. 9वा प्रश्न पण फार सोपा आहे, शब्दात आहे बरं का रे. पण पहा पुस्तकात 3625, हे लगेच काढा रे. 3625 बरोबर आलं. पुढं व 2375, 2375 काय म्हणले पुढं? यांची बेरीज किती? आबा बाबा बाबा, यांची बेरीज किती? मग बघा 5 आणि 5 10ला 0, हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10ला 0, हातचा आला 1 आणि 3 आणि 3 6. उत्तर आहे पर्याय नंबर 4. पण तिथं शब्दात पर्याय दिलेत, मग ते संख्येत कळायला पाहिजे बरं का रे. 5900 म्हणजे पहिला पर्याय, 6025 म्हणजे दुसरा, 5950 म्हणजे तिसरा आणि 6000 म्हणजे चौथा पर्याय. लगेच चौथ्या पर्यायाला छानपैकी रंगवा. किती सोपा प्रश्न होता. पहा पुढचा. पहा पुस्तकात 10वा प्रश्न पण फार सोपा आहे. 2 4 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या. अरे बापरे दिले 3 अंक आणि सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या कशी तयार होईल? एकदम सोपं आहे. मग काय, सगळ्यात मोठी संख्या या अंकापासून 3 अंकी कशी तयार होईल? 6 मोठा अंक अगोदर घेतला, पुन्हा 4 आणि 2. आता ही झाली 3 अंकी. आपल्याला म्हणलंय 5 अंकी, मग सगळ्यात मोठा अंक 6 आहे तर तो वाढवायचा. आता झाली 4 अंकी, अजून एकदा वाढवा, आता झाली 5 अंकी. किती सोपं होतं. मग काय म्हणलंय? 2 4 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार केली व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज. आता याच्यापासूनच सर्वात लहान 5 अंकी संख्या, मग सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती होती रे? पहिलं घ्यायचं 2 आणि नंतर घ्यायचं 6 4 6, ही झाली सगळ्यात लहान 3 अंकी. 5 अंकी करायची तर इथं 2 2 वाढवावं लागेल, म्हणजे काय झालं? 22,246. आता यांची बेरीज करायची. बघा स्कॉलरशिपचे प्रश्न किती मनोरंजनात्मक असतात. पहिल्यांदा हा प्रश्न सोडवला, नंतर हे प्रश्न सोडवला, आता ह्याची बेरीज करून तिसरं उत्तर काढायचं आणि आलेलं उत्तर पर्यायात शोधायचं म्हणजे चौथं, आणि पर्यायात शोधून 5व्यांदा व्यवस्थित रंगवायचं. म्हणजे किती किती मनोरंजन आहे ह्याच्यामध्ये. बघा आता 6 आणि 1 6 आणि 2 किती? 8. 8 पर्यायात कुठं आहे का? इथं नाही, इथं नाही, म्हणजे पर्याय 1 आणि 4 पैकीच. 4 आणि 4 8. आता पर्याय नंबर 4 तर कधीच येणार नाही. उत्तर आहे पर्याय नंबर 1. तरी बघा 6 7 8, इथं 8 आणि इथं 8, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1 होतं ना. सोपं गणित. छान मन लावून सोडवा आणि बिलकुल ही मनामध्ये भीती ठेवू नका. काय म्हणलात? 11वा प्रश्न शिकवायची गरज नाही. आलं तुम्हाला? फारच सोपं होतं रे. पुढील उदाहरणात चौकटीतील अंक कोणता? हे बघा तुमचं बरोबर आलंय, मला शिकवायला येते का नाही ते बघा. बघा बरं, आता ह्या चौकटीत अंक कोणता? वर एक संख्या दिली, खाली एक दिली आणि त्यांची बेरीज दिली, आणि पर्यायातला कोणता अंक इथं ठेवला तर उत्तर बरोबर येईल. मग आता निश्चितच 9 आलंय, म्हणजे इथं 5 येईल. 5 आणि 4 9, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे 7 तर येणार नाही आणि 6 पण येणार नाही, कारण 9 पेक्षा मोठं व्हायलंय. आता ह्या दोन्हीपैकी अंदाजे कोणतं? हातचा जर आला तर 4 येऊ शकते, बरोबर आहे. तर पहा
मग आता 6 आणि 6 12 13 14ला 4 हातचा आला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9 बरोबर आहे. 7 आणि 7 14ला 4 हातचा आला 1, 3 आणि 3 6. आणि मग आता इथं कोणता अंक घेतला तर 9 येईल. तर पर्याय नंबर 3, कारण हातचा नसल्यामुळे 4 नाही. आता मला सांगा, गणित सुरू व्हायच्या आधीच उत्तर सांगितलं होतं मी. किती सोपे प्रश्न आहेत. म्हणून 10व्याचं 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. वहीमध्ये उत्तर रंगवा. पहा पुढचा प्रश्न. पहा 12वाही प्रश्न 11व्या प्रश्नासारखा सोपा आहे. काय म्हणलं रे? अ ब ब क अधिक अ क क ब. तर अ ब क च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? अनुक्रमे म्हणले म्हणजे पहिला अंक अ, दुसरा अंक ब आणि तिसरा अंक क. अ ब क ह्याच्याप्रमाणे कोणता पर्याय येईल? किती सोपं आहे. क आणि ब ह्यांची बेरीज केली तर ब येतंय. एवढं जर तुम्हाला आलं रे सगळं चालं. मग आता क आणि ब, क आणि ब ह्यांची बेरीज करा. 4 आणि 2 8, हे येत नाही. त्याच्यानंतर इकडं क आणि ब ह्याची बेरीज, इथं ब आली 4, पण ब किती पाहिजे? इथं ब आलं म्हणजे इथं पण ब, म्हणजे ब इथं 0 आहे, पण इथं ब इथं 0 येणार नाही, म्हणून हेही पर्याय येत नाही. आणि इथं 8 आणि 0 हेही येत नाही. तर उत्तर डोळे झाकून पर्याय नंबर 3 येईल. बघा पडताळा करून. आता ब च्या जागी 4 घ्या. इथं ब च्या जागी 4, इथं ब च्या जागी 4 आणि क च्या जागी 0, इथं क च्या जागी 0, इथं 0, इथं 0, अजून क कुठं आहे? नाही. आणि ब च्या जागी 4, इथं 4, इथं 4 आणि इथं 4. आता बघा 4 अधिक 0 4 आलं, हे 0 अधिक 4 हे पण 4 आलं. आता इथं ब च्या जागी 4 घेतलं, 4 अधिक 0 इथं पण 4 आलं. आता अ पर्याय नंबर 8 आहे, मग इथं 8 आणि इथं 8, मग 8 आणि नाही 8, 8 आहे, 8 आणि 8 16. थांबा, पर्याय नंबर असं होऊ शकतंय. आता इथं तुम्ही नीट पाहिलात तर पर्याय नंबर 3 मध्ये अ च्या जागी 8 जर घेतलं तर उत्तर सगळं चुकलं, म्हणून पर्याय नंबर 3 पण येणार नाही. आता उरला कोणता पर्याय? हे तर 4 आणि 2 6, हे नाही. तरी आता पर्याय नंबर 4 बघा. काय म्हणले? 0 आणि 8. मग आता असं जर असेल तर इथं काय होईल की ब च्या जागी आपल्याला किती घ्यावं लागेल? 8. ब च्या जागी 8 घेतलं. मग आता ब च्या जागी 8 जर घेतलं तर आलं का नाही बघा बरं सगळंच. ब च्या जागी 8 घेऊन बघा. आता काय येईल? आणि अ च्या जागी 4 आलं की रे उत्तर. आता 0 अधिक 8 बरोबर 8, 8 अधिक 0 बरोबर 8, 8 अधिक 0 बरोबर 8 आणि 4 आणि 4 8. मग कुणामुळं आलं? तर पर्याय नंबर 4 मुळं. म्हणून विचार करून प्रश्न सोडवा. ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हा प्रश्न परीक्षेत नाही आला तरी ह्याच्या सारखा प्रश्न 100% येतो बरं का. पहा बरं 13वा प्रश्न शाब्दिक आहे. लय सोपा आहे हा सुद्धा. काय म्हणलंय? शब्दामध्ये दिलंय आणि बेरीज किती असं सांगितलंय. मग आता मला सांगा 1500 म्हणजे 1500 म्हणजे किती रे? 1500 म्हणजे 1500. 15000 म्हणजे एकक खाली एकक मांडावं लागतंय बरं का. हे झाले 15000 आणि नंतर 15 आणि नंतर 15 ह्यांची बेरीज म्हणले. मग आता ह्याची बेरीज किती? 5 1 5 ला 5, 5 आणि 1 6 आणि 1 16,515. आता 16,000 पर्याय 3च मध्ये 16,000 शब्द आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपा प्रश्न आहे. शांत वाचलं की येतंय. पहा बरं 14वा प्रश्न. आता सगळे बेरजेचे सारखे गणित दिले तर सोपं जाईल की रे तुम्हाला, म्हणून वेगवेगळे प्रश्न तुम्हाला आव्हानात्मक करून दिलेले आहेत बरं का, पण सोपे असतात. आता इथं सुद्धा तुम्हाला एकक दशक शतकमध्ये मांडणी केली आणि बेरीज सांगा म्हणले. मग फार सोपं आहे. आता 364 शतक
शतक म्हणलं, आता बघा सचिन तेंडुलकरनं शतक केलं, विराट कोहलीनं शतक केलं, हार्दिक पांड्यानं शतक केलं म्हणतात ना आपण, तसं KL राहुलनं शतक केलं असं म्हणतात. शतक म्हणजे 100, म्हणजे शतकला 2 शून्य असते, म्हणून 364 शतक म्हणलं की 2 शून्य, एवढं समजलं. पुन्हा 50 दशक, शतकला 2 शून्य आणि दशकला 1 शून्य, म्हणजे इथं 50 दशक म्हणून 1 शून्य, आणि 25 इथं लिहायचं 25. आता उत्तर काढा. इथं 5, 2, 5 आणि 4 9, इथं 6 आणि 3. आता हे किती झाले रे? तर हे झाले 36. जसं इथं शतक शब्द आहे तसं हे काय झाले 36,000. त्याच्यानंतर पुढं काय झाले, त्याच्यानंतर झाले 92 दशक, आणि पुन्हा काय झालं 5 एकक. मग आता हे एवढं कोणत्या पर्यायात आहे? तर पर्याय नंबर 2 मध्ये, म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. फार सोपं आहे, मन लावून वाचा. बालमित्रांनो, आणखीन एक शाब्दिक प्रश्न बरं का रे, मन लावून वाचा, खूप सोपा आहे. 38,500. हे मला सांगा रे, आता 38,500 म्हणजे बघा हे 38,000 आणि साडे म्हणलं की 500 घ्यायचं, हे झाले 38,500. पुन्हा काय म्हणलंय 325. आता तुम्हाला तर माहिती आहे बघा, 300 म्हणलं की एवढं, आणि 1.25 म्हणलं की काय 25, म्हणजे 325 म्हणलं की 325. आणि पुन्हा म्हणले 500 म्हणजे 75, म्हणजे 100ला 25 कमी झालं. ह्याची बेरीज करा, मग किती येईल बेरीज? 5 आणि 5 10ला 0, आणि इथं 7 आणि 2 9, आणि हातचा 1 10ला 0. 2 शून्य कुठं आलेत का? सगळीकडेच आहेत. पर्याय नंबर 3 तर येणारच नाही. पुन्हा इथं 1 आला, 5 आणि 3 8 आणि 1 9. 900 कुठं आहे का? पर्याय नंबर सगळेच कटले, उरलं पर्याय नंबर 1, म्हणून उत्तर 15व्याचं पर्याय नंबर 1. पूर्ण तर बेरीज केलं नाही, उत्तर तर कळालं. हे स्कॉलरशिपचं महत्त्व आहे. ह्या पर्यायाचा वापर करून आपल्याला वेळ वाचवता येतो. तरी पहा, इथं 8ला 8 आणि 3ला 3 आलं का 38,900 आहे. तेच किती सोपं आहे. उत्तरं अगोदरच दिलेली असतात, म्हणून स्कॉलरशिपचे सगळे गणित सोपे असतात. आरेच्या 16वं गणित पण अवघड द्यायचा त्यांनी प्रयत्न केला, पण फार सोपं आहे. सामाजिक वनीकरण मोहिमेअंतर्गत द्रुतगती महामार्गाच्या कडेला, म्हणजे हायवे रोड, त्या हायवे रोडच्या कडेला 3,725 कडुलिंबाची झाडे, 2,320 करंजाची झाडे व 4,325 जांभळाची झाडे लावण्यात आली. तरी एकूण किती झाडे लावण्यात आली? आता इकडे बघा, एकूण किती असा शब्द आला तर काय करायचं? बेरीज. लगे धाड 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 बेरीज करा. 3,575, 2,320 आणि 4,335 अधिक. आता बेरीज करा. 5 आणि 5 10ला 0, एकक स्थानी 0 कुठं आहे? इथं नाही आहे, म्हणजे पर्याय 2 कटला. हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 2 12 आणि 1 13ला 3, 30 कुठं आहे? इथं नाही, हे पर्याय कटला. आता इथं हातचा 1 आला, 5 आणि 3 8 9 10 11 आणि 1 12ला 2 कुठं आहे? दोन्हीकडेच आहे. हातचा आला 1. आता इथं तर नक्की हे येणार नाही, हेच पर्याय आहे, कारण 10,000पर्यंत आहे. 4 हे 3 आणि 2 5 आणि 4 आणि 5 आणि 5 10. उत्तर आलं 10,230, म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं, बेरीज केली की उत्तर तयार. पर्यायाच्या आधारे सोडवा. पुढचाही प्रश्न तुम्ही सोडून बघा. 17वा सुद्धा अगदी 16व्यासारखाच आहे. मन लावून वाचा. सुजाताने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी 25,167 रुपयांचे वाहनसामान व 38,465 रुपयांचे गणवेशाचे कापड खरेदी केले, तर तिने एकूण किती रुपये खर्च केले? आता बघा, एकूण किती म्हणलं की
सूचक शब्द आला की बेरीज करायचं. मग लगेच बेरीज एका खाली एक मांडा व्यवस्थित. आणि मग 7 आणि 5 12ला 2, हातचा आला 1, 6 आणि 6 12 आणि हातचा 1 13, 13ला 3. आता हे पर्याय येणार नाही, हे पर्याय येणार नाही. हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 632. 100% 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे स्कॉलरशिपच्या गणितात लईच महत्त्व आहे रे पर्यायांचं. बघा बरं, आपण हे पूर्ण करायच्या आधीच उत्तर कळालं. तरी बघा आता इथं 5 आणि 8 आणि 5 13ला 3, हातचा आला 1 आणि 3 आणि 3 6. आलं का नाही तेच उत्तर. फार सोपं आहे. आणि तुम्ही म्हणतात अवघड गणित आहेत. मला अवघड गणित म्हणणाऱ्याचं हसूच येतं. पहा पुढचा प्रश्न तुम्ही आधी सोडवा. जसं जसं आपण गणिताच्या शेवटाकडे चाललो तसे तसे सगळे सोपे प्रश्न आलेत. बघा 18वा, पदपथावर राहणाऱ्या बालकांच्या शिक्षणासाठी, म्हणजे फुटपाथवर बरं का, राहणाऱ्या बालकांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून एका संस्थेने जून महिन्यात 15,350 रुपये, जुलै महिन्यात 18,951 रुपये, ऑगस्ट महिन्यात 25,200 रुपये निधी जमा केला. तर त्यांनी एकूण किती, आला बघा आपला जादूचा शब्द, एकूण किती म्हणलं की बेरीज, एकूण किती निधी जमा केला. लगे पटपट पटपट आपण एका खाली एक मांडून घेतलं. एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजार खाली हजार, 10,000 खाली 10,000. आणि इथं 1 5 आणि 5 10ला 0 0 1 कुठं आहे का, सगळीकडेच आहे. हातचा आला 1 9 1 10 आणि 3 15 आणि 2 9 1 10 आणि 5 15ला 5. 500 कुठं आहे का, इथं नाही इथं नाही. आता हे दोघंच आहेत. आता पुढं बघा, हातचा आला 1 आला इथं, 5 आणि 5 10 आणि 18 आणि 1 19, इथं 9 आलं, म्हणजे हे येणार नाही. 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगे वेळेची बचत, 1 सेकंद महत्त्वाचा आहे. तरी बघा 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5 आलं का नाही. 59,501 आलं तेच उत्तर, जे आपण आधीच रंगवून पण ठेवलंय. सोडवा पुढचा प्रश्न. परत परत तेच प्रश्न, 19वाही तेच आलाय. मानसीने 36,563 रुपयांचा लॅपटॉप, 6,425 रुपयांची खुर्ची खरेदी केली. तिच्याजवळ 4,112 रुपये शिल्लक राहिले. तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम होती. आता हे प्रश्न काय म्हणले, एकूण किती म्हणलं की बेरीज करायचं. पण प्रश्नात काय म्हणले, 36,563 रुपयाचा लॅपटॉप आणि 6,425 रुपयाची खुर्ची. आता ह्यांची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. मग आता एवढी खरेदी केली म्हणल्यावर तर बेरीज करावं लागेल ना. 5 आणि 3 8, 6 आणि 2 8, 5 आणि 4 9, 6 आणि 6 12 ला 2, हातचा आला 1 आणि 3 आणि 1 4, 42,988 रुपयाची खरेदी झाली बरं का रे. आता पुढं काय म्हणले, तिच्याजवळ 4,112 रुपये शिल्लक राहिले. तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम होती. आता शिल्लक राहिले रक्कम म्हणजे एवढे पैसे देऊन तिच्याकडे उरले, मग ती उरलेली पण रक्कम ह्याच्यात मिसळावं लागल, म्हणजे आपल्याकडं तिच्याकडे एकूण किती रक्कम होती ती कळल. मग ह्या 42,000 उरले किती तिच्याकडं, 4,112. 4,112. 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10ला 0, हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11ला 1, हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 7 आणि इथं 4, 47,100. 19चं उत्तर पर्याय नंबर 3. बघा बरं, प्रश्न छान वाचलात ना मुलांनो तर समजतंय बरं का. पहा पुढचा प्रश्न. पहा बरं 20वा प्रश्न. आता 20वा प्रश्न पण अत्यंत सोपा दिलाय बरं का रे मुलांनो. तुम्ही वहीवर उत्तरं रंगवायतात ना, गुड. काय म्हणले बघा, एका संख्येतून 29,638 वजा केले असता वजाबाकी 47,048 येते. तर ती संख्या कोणती असं म्हणले. आता बघा असं साधं गणित बघा, एक कोणती तरी संख्या आहे, त्या संख्येमधून जर 5 वजा केले तर उत्तर येते 12. तर ती संख्या कोणती म्हणल्यावर कळल.
मग 12 आणि 5 किती? 17. 17मधून 5 गेले 12 उरलं. हे कळालं का? अगदी हे पण तसंच आहे. कोणत्या तरी एका संख्येमधून 29,638 वजा केले, ह्याच्यातून हे वजा केलं तर हे आलं, तर ती संख्या कोणती? किती प्रश्न सोपा आहे. मग ह्यांच्या दोघांची बेरीज करा. काय येईल बेरीज? बेरीज बघा, 8 आणि 8 16ला 6, एकक स्थानी 6 कुठं आहे? सगळीकडेच आहेत. पुन्हा हातचा आला 1, 4 आणि 4 8, 86 कुठं आहेत का? इथं नाही, हे पर्याय येणार नाही. पुन्हा इथं हातचा इथं 686, 686 इथं नाही, तिथं नाही. डोळे झाकून याचं उत्तर पर्याय नंबर 3. वेळ वाचवायचा तरी पहा पुढचं. 9 आणि 7 16ला 6, हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 76,686 आलं तेच. म्हणजे बघा बालमित्रांनो, हे जे स्कॉलरशिपचे गणित असतात ना रे, त्यातल्या त्यात बेरीज, अरे छा सगळं संपलं आपलं. त्यातल्या त्यात हे बेरीज प्रकरणावर आधारित जे गणित आहेत अत्यंत सोपे आहेत. आणि तुम्ही पहिली, दुसरी, तिसरीमध्ये दिवस सुरू झाला की बेरीजच केलेली आहे. इतक्या बेरजा केलेल्या आहेत तुम्ही, त्याच्यामुळं तर हे तर प्रकरण फार सोपं जाईल. फक्त शांत चित्ताने प्रश्न वाचा आणि उत्तर व्यवस्थित सोडवा. आणि तुम्हाला हा शिकवलेला भाग समजला का? जर समजला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. तुम्ही छान अभ्यास केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुलांनो.